नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण कारल्याची ना कधीच न पाहिलेली न खाल्लेली तुम्ही रेसिपी पाहणार आहात बरं का. अगदी महिना 2 महिने टिकणारी आणि संपताच तुम्ही करून ठेवणार बरं का, तोंडाला चव येणारी, शिवाय कडू तर अजिबातच न होणारी. आता ही रेसिपी नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया व्हिडिओला. सुरुवातीला इथं बघा 4 ते 5 इतके हिरवे मिरच्या, 2 लिंब आणि पाव किलो इतकी कारली घेतलीत बघा. कारली अगदी छान ताजी अशी घेतलीत. कारली अगोदर ना मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवली, चांगली चोळून धुवून घेतली आणि नंतर ना कोरड्या कपड्याने पुसून फॅनखाली अगदी चांगली सुकवून घेतलीत. जरासुद्धा पाणी राहता कामा नये. शिवाय लिंबूसुद्धा स्वच्छ असा धुवून कोरडा करून घेतला आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा धुवून कोरड्या कपड्याने पुसून फॅनखाली मी सुकवून घेतली. ही तयारी अगोदरच केली जेणेकरून हिता आपला वेळ वाचेल ना म्हणून. ही कारली आपल्याला चिरून घ्यायची आहे. तर कारल्याचा ना पुढचा पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे. नंतर कारलं हे उभं चिरून घेतलं आहे आणि आतल्या त्याच्या बिया आहेत ना त्या संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचे आहेत. कारण कारलं हे खूप कडू लागतं बघा ह्या जे बिया असतील तर. त्यामुळे सगळे आपण काढून घेऊयात. चमच्याच्या पाठीमागच्या बाजूने काढून घ्यायचं बघा. सुद्धा ना बीचा आतला भाग ठेवायचा नाही बरं का, साप पूर्णपणे काढून घ्यायचा. आता इथं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतेच बघा. तसं बघायला गेलं तर कारल्याची भाजी म्हणलं की सगळेच नाकं मुरडतात. आज आपण कारल्याची भाजी नाही बरं का, जरा वेगळीच कारल्याची रेसिपी करत आहोत. आता तुम्ही म्हणाल ते म्हणजे जेवणाच्या ताटामध्ये चव वाढवणारे, सगळ्यांनाच रोज जेवणामध्ये हवं असणार ते म्हणजे लोणचं. तर आज आपण पाहणार आहोत कारल्याचं लोणचं, तेही कडू बिलकुल न होता बरं का. कारलं चवीला देखील कडू असलं का नाही, पण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे बरं का. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. कारलं खाण्यामुळे ना रक्तातील साखर नियंत्रित करते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, वजन कमी करण्यास मदत होते. त्याचबरोबर त्वचेसाठी कारलं हे फायदेशीर आहे बघा. कारल्यामुळे रक्ताचं शुद्धीकरण होतं. कारल्याचं सेवन केल्यामुळे का नाही यकृतातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि यकृताचे आरोग्य सुधारण्यास मदत करते बरं का. कारलं चवीला कडू असलं पण ह्याचे फायदे सांगावे तितके कमी आहेत बघा. आता बघा सर्व कारले ही मी उभी चिरून घेतलीत बरं का. आतल्या बिया सर्व कारल्यामधल्या काढून घेतल्यात आणि नंतर नाही हिथं आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने पातळ कारलं हे चिरून घेतलं आहे. जितकं जमेल तितकं तुम्हाला पातळ चिरून घ्यायचं आहे. अगदी ह्याच्यापेक्षा मधीतनं एक लाईन मारलात ना, म्हणजे बारीक बारीक ह्याच्यापेक्षा फोडी हव्या असतील ना केलात तरीसुद्धा चालेल, पण जाड फोडी तुम्हाला बिलकुल ठेवायच्या नाहीत. जमेल तितक्या पातळ करायच्या आहेत. अगदी तुम्ही कारल्याच्या गोल गोल चकत्या ठेवलात तरीसुद्धा चालेल. तुमच्या आवडीनुसार कारलंही कापू शकता, पण पातळच तुम्हाला चिरून घ्यायचं आहे बरं का. म्हणजे जो मसाला करणार आहोत ना तो सगळीकडे कारल्याला लागतं. त्यामुळे कारलं कडू होत नाही, शिवाय चवीला देखील छान लागतं. चिरलेलं कारलं आहे ना ते एका डिशमध्ये काढून बाजूला ठेवलं आहे. आता तुम्हाला इथं सांगितलं होतं मी मिरच्या वापरत आहे. तर इथं बिन तिखटवाले मिरच्या घेतल्यात. अगदी तुम्ही काळ्या छोट्या लांड्या असतात ना त्या तिखटल्या जास्त असतात त्या मिरच्या घेतलात ना तरीसुद्धा चालेल. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता बरं का. मिरच्यांचे बघा असे छोटे छोटे इथं तुकडे केले आणि मधीतनं सुद्धा कापून घेत आहे. म्हणजे जो मसाला करेल तो आतमध्ये जाईल, खायला तितकासा छान लागेल म्हणून. आता सर्व जे मिरच्या होत्या त्या आपल्या इथं चिरून झाल्यात. त्यासुद्धा एका डिशमध्ये काढून बाजूला ठेवूयात. आता तुम्हाला 2 लिंबू दाखवले होते बघा, ते 2 लिंबू चिरून घेणार आहे. ते म्हणजे कसं, तर लिंबूच्या ना अशा चकत्या करून घ्यायच्या आहेत बघा. इथं मी तुम्हाला दाखवतेच. जमेल ती इतक्या पातळ चकत्या करायच्या जेणेकरून ना कारला आपलं कडू लागत नाही. म्हणून ना अशा लिंबाच्या आपण चकत्या वापरणार आहोत लोणच्यामध्ये, ज्या की ते खायला देखील छान एकदम मस्त लागतात. सर्व दोन्ही लिंबाच्या चकत्या करून घेतल्या आणि नंतर ह्याच्यामध्ये बी जो आहे ना आतमध्ये लिंबाच्या तो काढून घ्यायचा आहे, नाहीतर कडवटपणा येतो बघा. सुरीने सहजपणे ह्याचे बी निघले जातात बघा. सर्व चकत्यांमधले बी काढलेत. आता हे सुद्धा डिशमध्ये काढून ना बाजूला ठेवूयात. पुढे कुठे वापरायचं तुम्हाला सांगतेच. तोपर्यंत बघा कारलं आपण अगोदरच चिरून घेतलं होतं. आता कारल्यामध्ये खूप कडवटपणा असतो, आपल्याला जरा कडूपणा ह्याचा कमी करायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. तर 1 मोठा चमचा इतकं मीठ घातलं आहे आणि हलक्या हाताने असं चोळून एक साधारण ना 10 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. जेणेकरून ह्या मिठाचं ना पाणी सुटलं जातं. कारलं हे आपलं नरम होतं, मग त्याचा कडूपणा कमी होतो. म्हणून असं मीठ लावून कारल्याला चोळून घ्यायचं, जरा बाजूला ठेवूयात. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूयात. ते म्हणजे एक डिश इथं घेतले आणि त्याच्यामध्ये बघा 1 चमच इतके धणे, 2 इथं लवंग घेतलेत, 2 मिरी घेतलेत, अर्धा चमच इतके बडीशोप, अर्धा चमच जिरे, त्याचबरोबर 1.5 चमच इतकी मोहरी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमच इतके मेथीचे दाणे घेतले. जास्त घ्यायचे नाहीत, कडवट चव येते का नाही म्हणून. 2 सुक्या लाल मिरच्या घेतल्यात बघा. आता का नाही ह्या मोडूयात. आता काय करायचं, आपल्याला हा सर्व मसाला ना भाजून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये मी इतकंच घेतलेलं आहे बरं का. आता इथं गॅसवरती कढई ठेवली आणि सर्व मसाला एकत्र केला आहे. हलका छान रंग बदलूसपर्यंत आपण भाजून घेऊयात.
मस्त भाजल्यानंतर ना सुगंध छान दरवळतो आणि छान हलका तांबूस रंग येतो, बघू शकता इथे. आता हे चांगल्या प्रकारे भाजलं की खाली डिशमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड व्हायला ठेवूयात. आणि इथं बघा 1-2 चमच इतकी ना मोहरीची डाळ घेतली, माझ्याकडे होती म्हणून. आता ती सुद्धा हलकीशी भाजून घेऊयात. बघा लगेच मोहरीच्या डाळीचा रंग बदलतो बरं का, छान लगेच तांबूस झालेला आहे. आता लगेच हे सुद्धा काढून घेऊयात. आणि त्याच कढईमध्ये बघा अर्धी वाटीनं इतकं तेल घेतलेलं आहे बरं का. तेल चांगलं कडकडीत धूर उठूसपर्यंत गरम करायचं आहे आपल्याला आणि गॅस मग लगेच बंद करायचं आहे. तेल चांगल्या प्रकारे इथं गरम झालं बघा. आता गॅस बंद करून हे तेल आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे. तोपर्यंत चला जो आपण मसाला भाजून ठेवला होता ना, तो पूर्णपणे थंड झाला आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा आणि जमेल ती इतकं बारीक वाटून घेऊयात. अगदी बारीक म्हणजे पावडर करायची नाही, असं जरा दरदरीत असं ठेवायचं. पण मिक्सरचं भांडं सुकं आहे का हे अगोदर बघायचं. बिलकुलसुद्धा कुठेच ओलावा येऊ द्यायचा नाही बरं का, जेणेकरून आपण हे लोणचं करत आहोत जास्तीत जास्त टिकावं ह्याच्यासाठी. आता आपण इथं लोणच्याचा मसाला केला, तो बाजूला ठेवूया. छान दरदरीत वाटून घेतला आहे बघा. आता जे आपण कारलं अगोदर ठेवलं होतं का नाही मीठ लावून, तर ते कारलं इथं हलकं चोळून घ्यायचं आहे. अगदी साधारण 3 ते 4 मिनटंच तुम्हाला चोळायचं आहे, पुरे होतात. ह्याच्यातलं जसं चोळाल ना तसं पाणी निघलं जातं बघा, खूप कडू असं. अगदी जास्त आपल्याला ह्याच्यातलं पाणी काढायचं नाही. आता तुम्ही म्हणाल पाणी काढल्यानंतर त्याचे पोषक घटक निघतात, पण अति जास्त पिळायचं नाही आपण. अगदी हलकं थोडंच पाणी काढूयात, जेणेकरून हलका कडवटपणा कमी होईल म्हणून. आणि अगदी तुम्हाला नसेल काढायचं पाणी ह्याच्यातलं, मात्र मीठ लावून कारलं ठेवायचं नाही. म्हणजे का नाही ह्याला पाणी सुटणार नाही आणि मग तुम्ही हे कडवट पाणी जे आहे कारल्याचं ते नाही काढलात तरीसुद्धा चालेल. आता इथं मी काढलेलं आहे बरं का, जेणेकरून कारलीसुद्धा आपली नरम होतात म्हणून. आणि इथं हा कारल्याचा जो ज्यूस निघाला आहे, जे पाणी निघालं ते गाळणीने गाळून घ्यायचं आणि डायरेक्ट असं प्यायचं नाही, कारण ह्याच्यामध्ये मीठ खूप आहे, पाणी खूप खारट लागतं. तर साध्या पाण्यामध्ये साधारण 1-2 बुचण इतकं पाणी टाकायचं आहे कारल्याचं आणि तुम्ही कारल्याचं सरबत म्हणून तुम्ही असं पिऊ शकता बरं का. छान लागतं पिण्यासाठी, हलकी कडवट चव येते, पण शुगरसाठी वगैरे ते खूप पौष्टिक असं पाणी आहे बरं का, टाकून द्यायचं नाही. आता काय करायचं आहे, ह्या कारल्याच्या फोडीतलं जसं पाणी काढेल ना तसं ह्या भांड्यामध्ये काढल्यात बघा. आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली जी मिरची होती ती घालायची आणि लिंबूच्या चकत्या केलेल्या होत्या त्या सर्व घालून घेतल्या बघा आणि सर्व हे मिसळून घेतलं. आता एक इथं लिंबू घेतला आहे, त्याचा पूर्ण आपल्याला रस ह्याच्यामध्ये घालायचा आहे. लिंबूचा रस असल्यामुळे का नाही कारलं बिलकुलसुद्धा कडवट होत नाही, म्हणजे कडू चव लागत नाही. शिवाय लिंबूचा रस असल्यामुळे कारलं हे छान चटपटीत चवीला छान लागतं बरं का, आणि अगदी जास्त दिवस टिकण्यास मदत होते म्हणून. आता एका पूर्ण लिंबाचा रस वापरला आहे बघा ह्या चकत्या टाकूनसुद्धा आणि सर्व इथं मिसळून घेतलेलं आहे. आता बघा तेल जे अगोदर गरम होतं का नाही ते थंड झालं आहे, असं बोट घालून तुम्हाला बघायचं आहे. थंड वाटलं मगच आपण ह्याच्यामध्ये मसाला घालणार आहोत. तेलामध्ये असा मसाला घातल्यामुळे ना छान एकत्र एकजीव होतो बरं का, म्हणजेच मिसळला जातो. त्याच्यामुळे इथं बघा पाव चमच इतके हिंग घातलेत, अर्धा चमच इतकी हळद, त्याचबरोबर आपण भाजून घेतलेली जी मोहरीची डाळ होती ना ती घातली. त्याचबरोबर आपण केलेला लोणच्याचा मसाला होता तो संपूर्ण इथे घालून घेतला. लोणच्याला रंग छान यावा ह्याच्यासाठी बघा मिरची पावडर घालत आहे, म्हणजे काश्मीरी मिरची पावडर, तिखट नाही बरं का. अर्धा चमच इतके घातलेले आहे आणि 1 चमच इतकं मीठ घातलेलं आहे बरं का. अगोदर मीठ लावलेलंच होतं आपण, पण ते दाबून पाणी पिळून काढलं का नाही मग मीठ आपलं तिथं गेलं आहे, त्याच्यामुळे इथं मीठ जास्त घालायचं जेणेकरून लोणचं हे जास्त दिवस टिकतं. बघा तेलामध्ये सर्व मसाले घातल्यामुळे चांगल्या प्रकारे इथं मिसळलेत बघा, छान एकत्र झालेत. आता ह्या कारल्याच्या फोडी आहेत ना त्या सर्व आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. अगदी शेवटी खाली लिंबाचा रस असतो तो सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सर्व ना छान मिसळून घेऊयात. पाणी ह्याला कुठेसुद्धा येऊ द्यायचं नाही बरं का, म्हणजे जे काही तुम्हाला वापरायचं आहे ते सर्व कोरडं सुकंच वापरायचं आहे. तर ह्या लोणच्याला कुठेही ओलावा आला तर हे लगेच खराब होणार बरं का, जास्त दिवस टिकणार नाही. आता जास्त दिवस म्हणजे मी काही वर्षभर सांगणार नाही, पण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून ना अगदी 2 ते 3 महिने खाऊ शकता. आता बघा इथे हाताने सर्व मी चोळून घेत आहे, म्हणजे कारल्याला ना चांगल्या प्रकारे सर्व मसाला लागेल म्हणून हातानेच असं चोळून घ्यायचं आहे बघा. आणि मस्त सगळीकडे मसाला लागलेला आहे आणि बघा अगदी बघूनच छान दिसतंय. आता तुम्हाला इथं तेल कमी दिसत असेल, कारण लोणचं म्हटलं की तेल जास्त हवं. तर का नाही आपण हे जसं लोणचं मुरेल तसं का नाही तेल वरती येतं बरं का, आणि अगदी इतकं तेल बरोबर आहे बरं का, कारण मसाला तर सगळीकडे लागलेलाच आहे त्याच्यामुळे. आता ज्या भरणीमध्ये भरून घ्यायचं आहे का नाही ती अगोदर भरणी छान घासून पुसून कोरडी करून घेतले, मगच त्याच्यामध्ये लोणचं भरायचं आहे. तुम्ही हे फ्रीजच्या बाहेर ठेवलात तर चांगलं आठवडाभर टिकतंय बघा, आणि फ्रीजमध्ये ठेवलात तर मग महिना 2 महिने 3 महिने असं टिकतं बरं का, अगदी जास्त नाही. जणांना कारल्याची भाजी आवडते, मग नेहमी त्याच पद्धतीत कारल्याची भाजी खाण्याच्याऐवजी असं एकदा लोणचं करून ठेवा,
साधी भाजी असेल तर पटकन ताटामध्ये घ्यायचं, म्हणजे कशी तोंडाला चव येणार बघा. आहे का नाही नवीन आगळा वेगळा व्हिडिओ, अगदी चटपटीत असं लोणचं आहे, नक्की करून बघा. व्हिडिओ जरासुद्धा आवडलाच पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये.